धाराशिवच्या नरसाळे वस्तीत 22 जण अडकले। हेलिकॉप्टरच्या मदतीने रेस्क्यू तर बोटींच्या मदतीनेही पुरात अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू। पुरामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत। धाराशिवच्या परंडातील लाखीबुक्की गावात पुरामुळे अनेकांचे संसार पाण्यात। महिलांचा अश्रूंचा बांध फुटला। संसारच पाण्यात गेल्यानं होत्याचं नव्हतं। सोलापूरच्या बार्शीमध्ये अतिवृष्टीमुळे शेती पाण्याखाली। हातातोंडाला आलेलं पीक पाण्यात गेल्यानं शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चिखल। मदतीसाठी शेतकऱ्यांच्या सरकारकडे नजरा। नगर जिल्ह्यासह शेगाव तालुक्यात पूरस्थिती। मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर। अनेक गावांमध्ये पुराचं पाणी शिरल्यानं मोठं नुकसान। ठाणे मेट्रोची पहिली ट्रायल रन यशस्वीपणे संपन्न। फडणवीस आणि शिंदेंच्या उपस्थितीत यशस्वी चाचणी। लवकरच ठाणे मेट्रोचा पहिला टप्पा सुरू होणार। ठाण्याला मेट्रो मिळावी म्हणून आंदोलनं करावी लागली तर 2019च्या सरकारनं कामं थांबवली। मुख्यमंत्री आणि शिंदेंचा महाविकास आघाडीवर निशाणा। हैदराबाद गॅझेटनुसार मराठा आरक्षण देण्याविरोधातील रीट याचिकांवर सुनावणी नाहीच। तांत्रिक कारणांमुळे सुनावणी घेण्यास हायकोर्टाचा नकार। शिवसेना उभाटाचा दसरा मेळाव्याचा टीजर जारी। टीजरमध्ये गर्जना ठाकरेंची। या उल्लेखामुळे मेळाव्यात ठाकरे बंधू एकत्र येणार का? चर्चांना उधाण। आणि नूतनीकरणानंतर शिवाजी पार्क जिमखान्याचं सचिन तेंडुलकरच्या हस्ते उद्घाटन। राज ठाकरे, मिलिंद नार्वेकरांसह सदा सरवणकरांचीही उपस्थिती तर आशिष शेलारांच्या गैरहजेरीनं चर्चा। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये रात्रीपासून पावसाची संततधार सुरूच आहे। जोरदार पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहतात। पैठण तालुक्यातील पाचोड खुर्द आणि पाचोड गावाचा संपर्क तुटला आणि त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलंय। अशातच काही तरुणांकडून नदीच्या पाण्यात उतरून स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आणि काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलंय तर अनेक गावांचा संपर्क तुटलाय। दरवर्षी पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना आता पाऊस नकोसा झालाय। खरीप हंगामाची पिकं पाण्याखाली गेलेली आहेत तर शेतीचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। तालुक्यातील शेतकऱ्यांचं हातात आलेलं कापसाचं पीक पावसामुळे पार होत्याचं नव्हतं झालंय। त्यामुळे पुन्हा शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। पांढरं सोनं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापसाची बोंडही आता अति पावसामुळे जमिनीवर सडायला लागली आहेत। त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणींमध्ये सापडत चाललाय। गेल्या 4 दिवसात सतत पाऊस सुरू असल्यामुळे शेतातील उभा असलेलं कापूस, मूग, बाजरी, भुईमूग ही पिकं पिवळी पडू लागली आहेत। पाऊस भरपूर झाल्यामुळे सारे शेताचे नुकसान झालेले। कापसाचे, तुरीचे, कापसाचे बोंड आले सर काळे पडले आहे आणि पाऊस सर पाणी शेतात थांबलेलं आहे। भरपूर नुकसान झाले। शासनाने याच्यावर निधी उपलब्ध करून शेतकऱ्यांना पैसे पाठवावे। बोला दुष्काळ शासनाने जाहीर करावा आणि पीक कर्ज वगैरे लोकांना देण्यात यावे आणि कर्जमाफी करून द्यावे शासनाने। 7-8 दिवसापासून पावसाने जो थैमान घातलाय त्या थैमानामध्ये शेतकरी पूर्ण हातबल झालाय। पिकाची नुकसान एवढी झाली आहे सरकी सोयाबीन त्याचं पूर्णतः पिकाचं नुकसान झालंय। पूर्ण शेतामध्ये पाणी साचलंय। हातातोंडाशी आलेला घास हा शेतकऱ्याचा हिरावलेला आहे। बीड जिल्ह्यात मागील 10 दिवसांपासून प्रचंड पाऊस सुरू आहे। काल रात्री पुन्हा बीड जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली। बीडच्या मोरगावमधील अहिल्यानगर अहमदपूर राष्ट्रीय महामार्गाजवळ असलेल्या जाधव वस्तीत पाणी शिरलंय आणि घरांमध्ये गुडघाभर पाणी साचलंय। पावसामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत। रस्ता बनवणाऱ्या कंपनीने नाला न बनवल्याने पावसाचं पाणी वारंवार लोकांच्या घरात शिरतंय। प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे। प्यायला पाणी नाही आणि आता विहिरीत पाणी
तर बीड जिल्ह्यात मध्यरात्री पुन्हा अतिवृष्टी झाली, यामुळे हाताकोंडाशी आलेला उरला सुरला घासही हिरावून घेतलाय। बीडच्या गेवराई तालुक्यातील बेलगाव इथे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सोयाबीन आणि तूर पीक हे पाण्याखाली गेलं आणि काढणीला आलेल्या सोयाबीन पाण्याखाली गेल्यानं स्वप्नांची माती झाली आहे। आमच्या लेकरा बाळांच्या शिक्षणाचा खर्च कसा करावा, घरचा दैनंदिन खर्च आणि उदरनिर्वाह कसा करायचा, असा सवाल शेतकरी उपस्थित करतात। तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी जगन राऊत यांनी केली आहे। ही शेती आहे जी, तर ही शेती मी दुसऱ्याची बटाईने ठोक्याने अशी केलेली आहे, घरची शेती कमी असल्यामुळं। तर आज पूर्ण परिसरामध्ये एवढा भयंकर पाऊस झालेला आहे। त्या पावसाने सोयाबीनची परिस्थिती बघा ही कशी झाली। या सोयाबीनला कोंब आलेत, हे बघा ही सोयाबीन पाठीमागं बघा, पूर्ण सोयाबीनमध्ये पूर्ण तुरीमध्ये ह्या 2 एकरमध्ये एवढं पाणी साचलेलं आहे भयंकर की हे पाणी हे बघा एवढं काही राहिलेलं नाही या सोयाबीनमध्ये। आणि त्याच तुरीची परिस्थिती तशीच व्हायला लागलेली आहे। जसं सोयाबीनचं झाड झालंय तसंच या तुरीची पण परिस्थिती तशीच आहे। सोयाबीनला आणि तुरीला अजिबात मुळी हा विषयच राहिलेला नाहीये। बीडच्या शिरूर कासार शहरात ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळला। मुसळधार पावसामुळे सिंदफणा नदीला पूर आला। पुराचं पाणी नदीकाठच्या गावात शिरलंय। इतिहासात पहिल्यांदा शिरूर शहरातून वाहणाऱ्या सिंदफणा नदीने रौद्र रूप धारण केलं असून बाजारतळ आणि मार्केटमधील दुकानं पाण्याखाली गेलीत। प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय। बुलढाणा जिल्ह्याला पुन्हा एकदा पावसानं झोडपलं। बुलढाण्याच्या सिंदखेड राज्यात पुन्हा एकदा पावसानं धुमाकूळ घातला। सोनोशी परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। पावसामुळे शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे। परिसरातील सर्वच रस्ते पाण्याखाली गेलेत। वाहतूक बंद झाली असून शेतात असलेली जनावरं वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जाते। अचानक आलेल्या पावसानं भीतीचं वातावरण निर्माण झालं असून शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला। एरंडोल तालुक्यातील उत्तरायण गावात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला, त्यामुळे गावात महापूर आला। अचानक झालेल्या जोरदार पावसामुळे कस्तोऱ्या नाल्याला मोठा पूर आला आणि नाल्यातील पाणी थेट घरामध्ये शिरलं। या पुराच्या पाण्यात गावातील एका दूध व्यावसायिकाची मोटारसायकल वाहून गेली आहे। तसंच शेतातील सोयाबीन, कापूस, लिंबू, केळी, मका या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान अतोनात असल्यानं शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना भरपाई द्यावी अशी मागणी गावचे उपसरपंच अरुण देशमुख यांनी केली। उत्तरायण परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस पडला की तिथं अतोनात नुकसान झालेलं आहे। गावात पाणी शिरलेलं आहे। एका घरावर वीज पडून घराचं नुकसान झालेलं आहे। काही घरांचे पडझड झाले। तरी शासनाला उत्तरायण गावातर्फे व उपसरपंच नात्याने विनंती करतो त्वरित पंचनामे करून जास्तीत जास्त मदत द्यावी अशी मी शासनाला व प्रशासनाला विनंती करतो। और पानी के अंदर पानी घर में घुस गया, उसका सब अनाज पानी कमरा सब बह गया। यहाँ पर यह बहुत पानी देखिए, लड़के पानी घर में से निकाल रहे हैं। शासन ने हमारे घरों में जो भी अनाज पानी था, राशन पानी था, सब बह गया है। शासन ने हमारे को मदद करना चाहिए, क्योंकि यहाँ गौर गरीब जनता रहती है। यहाँ हाथ मजदूर वाले हैं, कोई ये नहीं है। अब देखिए घर में पानी कितना बह रहा है। सिल्लोड तालुक्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। तालुक्यातील घाट, नांद्रा, चारनेर, आमठाणा आणि इतर भागात जोरदार पाऊस कोसळतोय। लहान मोठ्या नदी नाल्यांना पूर आलाय। पुलावरनं पाणी वाहत असल्यानं घाट, नांद्रा आणि सिल्लोडचा संपर्क तुटलाय। तर दुसरीकडे आमठाण इथल्या बहला नदीला पूर आल्यानं आमठाणा गावाचाही संपर्क तुटलाय। मोठ्या प्रमाणात शेतशिवारांमध्ये पाणी साचलंय, त्यामुळे शेती पिकांचं नुकसान झालंय। सिल्लोड तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे केळणा नदीला पूर आलाय। या पुरामुळे तालुक्यातील शेखपूर, पिंपळगाव, घाट परिसरातील काही शेतात पुराचं पाणी मोठ्या प्रमाणात शिरलं। या पुरामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं नुकसान झालंय। तर जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातील सुकना नदीला पूर आलाय आणि पुरामुळे जवळील शेतात पाणी शिरून मोठं नुकसान झालंय। योगेश लबडे यांनी ड्रोनद्वारे काही व्हिडिओ चित्रित केलेत। पहाटेच्या वेळेला जिल्ह्यातील अनेक भागात ढगफुटी सदृश्य पाऊस पडला, त्यामुळे नदी नाल्यांना पूर आलाय। सुकना नदीला पूर आल्यानं जवळील शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय।
जालना शहरात पुन्हा एकदा ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याचं आपण बघतोय। शहरातल्या गायत्री नगर भागातल्या अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय। पहाटेपासून जोरदार पाऊस पडत असल्यानं जिकडे तिकडे पाणीच पाणी बघायला मिळतंय। शहरातल्या गायत्री नगर पुलावरनं पाणी वाहत असून अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरलंय, तर रस्त्यांना नद्यांचं स्वरूप प्राप्त झालंय, त्यामुळे सकाळपासून जनजीवन विस्कळीत आहे। शेवगाव तालुक्यातील मुसळधार पावसामुळे नाले आणि नद्यांना पूर आला। अनेक गावांमध्ये पाणी शिरलंय। अखेगाव, खरडगाव, वरूर, कोरडगाव, जोहरापूर आणि भगूर या गावांमधली घरं, शेतजमिनी आणि रस्ते पाण्याखाली आहेत। परिस्थिती आटोक्याबाहेर गेली आहे। गेल्या 2 दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील प्रमुख नाले ओढे तुडुंब भरून वाहत आहेत। ऊस, मका, सोयाबीन या पिकांचं मोठं नुकसान झालंय। दरम्यान प्रशासनानं तातडीनं मदत करावी असं आवाहन स्थानिक शेतकऱ्यांनी केलंय। मराठवाड्यातल्या वेगवेगळ्या घडामोडी आहेत। त्याचबरोबर आपण जर अहिल्यानगरमध्ये गेलो तर अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात रात्रीपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। नदीला नाल्यांना मोठा पूर आला असून अनेक ठिकाणी पाणी घरांमध्ये शिरलंय, तर शेतजमिनीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं बघायला मिळतंय। पुराच्या पाण्यात एक शेतकरी अडकला होता, त्याने जीव वाचवण्यासाठी जवळच्या विजेच्या खांबाचा आधार घेत त्यावर तो चढला। स्थानिक नागरिकांनी धाडस दाखवत त्याला सुखरूप बाहेर काढलंय। तर लातूरच्या औसा निलंगा तालुक्यासह अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली। शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये अद्यापही मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। नदी नाल्यांना पूर आलाय। जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी परिस्थिती बिकट झाली आहे। पाचोरा शहरातील कृष्णापुरी परिसरातील अनेक महिलांनी आपल्या घरांमधील आवश्यक गृहोपयोगी वस्तू घेऊन घराबाहेर पडण्याचा निर्णय घेतला।